तर बघा, लास्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर हे आर्टिकल बघत होतो. त्याच्यामध्ये आपण दोन टाइपचे सेमीकंडक्टर बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट सेमीकंडक्टर बघितलं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि सेकंड सेमीकंडक्टर बघितलेलं आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय सांगितलं तर प्युअर सेमीकंडक्टर, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इम्प्युरिटी ऍड करत नाही. ते जे सेमीकंडक्टर आहे त्या सेमीकंडक्टरला आपण प्युअर सेमीकंडक्टर म्हणत असतो. आणि ते प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे काय तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मग त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल सांगले सेमीकंडक्टरची, जर्मेनियम आणि सिलिकॉन. मग जर्मेनियम जो असतो तो जर्मेनियमचा जो काय बँड गॅप असतोय तो बँड गॅप असतोय 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि सिलिकॉन जे आहे तर त्या सिलिकॉनचा बँड गॅप दिलेला असतो 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. द एनर्जी गॅप इज स्मॉल देन द व्हॅलन्स बँड मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन इझिली पासेस थ्रू द कंडक्शन बँड. हे झालं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सेकंड आपण बघणार आहोत एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे दोन टाईप आहेत, त्याच्यामध्ये एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय तर इम्प्युअर सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय सांगलेलं आहे, इम्प्युअर सेमीकंडक्टर की ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली जाते. मग इम्प्युरिटी कशासाठी ऍड केली जाते तर ते जे गिव्हन मटेरियल आहे तर त्या गिव्हन सेमीकंडक्टिंग मटेरियलची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय करतो इम्प्युरिटी ऍड करत असतो. मग ती जी इम्प्युरिटी ऍड करतो तर ज्या टाईपची इम्प्युरिटी ऍड करतोय तर त्यामध्ये दोन टाईपची इम्प्युरिटी ऍड करतोय. त्याच्यामुळे त्याचे दोन टाईप पडतात, एक एन टाईप सेमीकंडक्टर आणि सेकंड पी टाईप सेमीकंडक्टर. मग एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये काय सांगतो आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतो, त्याच्यामध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर हा इलेक्ट्रॉन असतो. आणि पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतो की ज्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात. असे जे ऍटम आहेत तर ती पी टाईप सिलिकॉन आणि जर्मेनियम मध्ये डोप केल्यानंतर त्याच्यापासून जो टाईप तयार होतो तर त्या टाईपला पी टाईप सेमीकंडक्टर म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर हा होल असतोय. तर आपण ह्या इथपर्यंत लास्ट लेक्चरला बघितलं होतं. तर एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. तर एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केली जाते. मग पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी कोणकोणते आहे, बिस्मथ, अँटीमनी, आर्सेनिक आणि फॉस्फरस. आणि त्याच्यामध्ये कोणता चार्ज असतो, मेजॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन असतो आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर होल असतोय. आणि पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केली जाते, त्याच्यामध्ये अल्युमिनियम, गॅलेनियम, इनेडियम आणि बोरॉन. आणि मेजॉरिटी चार्ज काय असतोय होल असतोय कशामध्ये पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये. आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर कोणाचा असतो इलेक्ट्रॉन असतोय कशामध्ये पी टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे हा जो टेबल आहे तर हा टेबल खूप महत्वाचा आहे. हा जो टेबल दिलेला आहे तर खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती 2 ते 3 मार्काचे एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर इथं तुम्हाला दिलेला आहे हा प्युअर सेमीकंडक्टर आहे, हा एन टाईप सेमीकंडक्टर आहे ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा फ्री इलेक्ट्रॉन असतो. कशामुळे एक्स्ट्रा फ्री इलेक्ट्रॉन असतो तर त्याच्यामध्ये जी इम्प्युरिटी ऍड केलेली आहे तर ती पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केली जाते. पेंटाव्हॅलेंट म्हणजे ज्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात असे जे ऍटम्स आहेत तर ते ऍटम काय केले जातात सिलिकॉन किंवा जर्मेनियम मध्ये ऍड केले जातात. मग सिलिकॉन किंवा जर्मेनियम मध्ये ऍड केल्यानंतर सिलिकॉन आणि जर्मेनियमच्या आउटर मोस्ट जे सेल आहे तर त्या आउटर मोस्ट सेलमध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. आउटर मोस्ट जे सेल आहे तर त्या आउटर मोस्ट सेलमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. तर त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये 4 इलेक्ट्रॉन काय होतात एकमेकाशी शेअरिंग करून त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतात. आणि एक इलेक्ट्रॉन काय राहतो त्या ठिकाणी फ्री इलेक्ट्रॉन. दिस फ्री इलेक्ट्रॉन आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग द करंट. कंडक्टर मध्ये हा जो फ्री इलेक्ट्रॉन आहे हा फ्री इलेक्ट्रॉन कशाला असतो करंट कॅरी होण्याला किंवा करंट फ्लो होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. ओके. आणि पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये काय करतोय आपण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतोय कशामध्ये जर्मेनियम आणि सिलिकॉन. मग जर्मेनियम आणि सिलिकॉन मध्ये आपण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतात. आणि एक त्या ठिकाणी काय राहते फॅकन्सी तयार होते. एक त्या ठिकाणी काय तयार होते फॅकन्सी जी आहे ती फॅकन्सी त्या ठिकाणी क्रिएट होते. एक काय तयार त्या ठिकाणी फॅकन्सी तयार होते. म्हणजे काय होतं त्यामध्ये होल व्हॅकन्सी क्रिएट होते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर होल. तर हे कशाचं आहे पी टाईप सेमी कंडक्टर मध्ये. मग हा जे या ठिकाणी जे होल क्रिएट झालेले तर दिस होल इज रिस्पॉन्सिबल फॉर करंट कॅरिंग फॉर पी टाईप सेमी कंडक्टर. म्हणजे ह्यामध्ये हा जो होल तयार झालेला आहे तर हा होल काय असतोय त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो त्यासाठी करंट कॅरी होण्यासाठी कशामधून पी टाईप सेमी कंडक्टर मधून. ओके. पी टाईप सेमी कंडक्टर मधून करंट जो आहे तर तो करंट काय होतो
रिस्पॉन्सिबल ठरतो. कशासाठी? तर करंट फ्लो होण्यासाठी. तर त्यानंतर आपण बघणार आहोत की पीएन जंक्शन डायोड म्हणजे काय. तर याच्यामध्ये थोडक्यात कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. पीएन जंक्शन डायोड कसा तयार होत असतोय किंवा पीएन जंक्शन कसं तयार होत असतंय तर दिलेलं आहे. इट्स अ 2 टर्मिनल डिव्हाइस. तर हा जो पीएन जंक्शन डायोड आहे तो 2 टर्मिनलचा तयार झालेला असतो. पीएन जंक्शन फॉर्मड आयदर इन द सिलिकॉन ऑन जर्मेनियम क्रिस्टल. सिलिकॉन आणि जर्मेनियम क्रिस्टल पासून हा तयार केला जातो. त्याचा जो काय सर्किट सिम्बॉल आहे तो ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. The P type and N type region are referred to the anode and cathode respectively. P type म्हणजे anode आणि N type म्हणजे cathode. म्हणजे लक्षात ठेवायचं P type ला anode म्हटलं जातं आणि N type ला cathode म्हटलं जातं. Cathode respectively. In figure B, the arrowhead indicates the conventional direction of the current flow in forward bias. म्हणजे हा जो arrow दाखवलेला आहे तर त्या arrowचं meaning काय असतं तर anode कडून cathode कडे काय होतो करंट फ्लो होत असतो. ओके, एनोड कडून कॅथोड कडे काय होत असतो करंट जो आहे तो करंट फ्लो होत असतो. इट इज सेम डिरेक्शन इज द होल फ्लो टेक्स प्लेस. वर्किंग दिलेला आहे. पीएन जंक्शन डायोड इज वन वे डिव्हाइस ऑफरिंग लो रेजिस्टन्स वेन फॉरवर्ड बायस. म्हणजे हा फॉरवर्ड बायस मध्ये ह्याचा जो काय रेजिस्टन्स असतोय तो रेजिस्टन्स व्हेरी स्मॉल असतोय अँड बिहेविंग ऑलमोस्ट ऍज अ इन्सुलेटर वेन रिव्हर्स बायस. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये रिव्हर्स बायस मध्ये पीएन जंक्शन डायोड जो आहे तो रिव्हर्स बायस मध्ये ऍज अ इन्सुलेटर रिव्हर्स बायस मध्ये काय तयार होतो ऍज अ इन्सुलेटर म्हणून तयार होत असतो. हेन्स सच डायोड्स आर मोस्टली युज्ड इन. म्हणजे हा जो डायोड आहे तर ह्या डायोडचं मोस्ट ऍप्लिकेशन काय आहे रेक्टिफाय टू कन्व्हर्टिंग अल्टरनेटिंग करंट इंटू डायरेक्ट करंट. म्हणजे ह्याचं जे काय कन्व्हर्जन आहे तर ते कन्व्हर्जन कशासाठी केलं जातं अल्टरनेटिंग करंटचं कन्व्हर्जन डायरेक्ट करंट मध्ये कन्व्हर्जन करायसाठी यूज केला जातो. तर हा जो आहे पीएन जंक्शन डायोड आहे तर हा पीएन जंक्शन डायोड कशापासून तयार झाला असतो त्यामधला एक साइड पी साइड असते आणि अनदर साइड एन टाइप सेमीकंडक्टर असतो. हा एक पी असतोय आणि दुसरा काय असतोय एन असतोय. तर त्याच्यामध्ये काय तयार होत असतो एक डिप्लेशन लेअर तयार होत असतो. तो डिप्लेशन लेअर म्हणजे काय बघायचा आहे द एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन इन द एन रिजन क्रॉस द जंक्शन अँड कंबाईन विथ द एक्सेस होल इन द पी रिजन. म्हणजे जे काही एक्सेस झालेले इलेक्ट्रॉन आहेत एन रिजन मधले आणि जे काही एक्सेस असलेले पी मध्ये जे काही होल आहेत तर ते काय होतात एकमेकावरती क्रॉस करतात. जंक्शन जे आहे म्हणजे हे जे काही जंक्शन म्हणतो आपण तर हे जंक्शन क्रॉस करतात आणि त्या ठिकाणी काय तयार होतात एक लेअर तयार होतो. आणि तो जो लेअर आहे तर त्या लेअरला काय म्हटलं जातं डिप्लेशन लेअर किंवा डिप्लेशन विड्थ असं म्हटलं जातं. तो जो लेअर तयार होतो तर त्या लेअरला काय म्हटलं जातं डिप्लेशन लेअर किंवा डिप्लेशन विड्थ असं म्हटलं जातं. इथं दाखवलेलं आहे बघा कशा पद्धतीनं डिप्लेशन लेअर तयार होतोय. हा ह्या ठिकाणी व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे की ह्याच्यामध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तर फ्री इलेक्ट्रॉन्स काय होत असतात हे जे डिप्लेशन लेअरचं जे काही जंक्शन आहे तर हे जंक्शन काय करत असतात क्रॉस करत असतात. म्हणजे क्रॉस करणं म्हणजे ते ओलांडून जातात आणि पी टाईप मधले जे काही एक्सेस ऑफ होल आहेत तर ते सुद्धा काय करतात इकडं एन टाईप मधल्या इलेक्ट्रॉन कडे क्रॉस होतात आणि त्याच्यामध्ये सेंटरला जो डिप्लेशन लेअर आहे तो डिप्लेशन लेअर तयार होतो. त्याला जे काय म्हटलं जातं पीएन जंक्शन किंवा डिप्लेशन विड्थ. आता ह्याच्यावरून आपल्याला त्याचे दोन टाइप्स बघायचे पीएन जंक्शन डायोडचे. तर त्यामधला फर्स्ट टाइप आहे फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन डायोड. सर हा बोला सर जरा पाठीमागचं रिपीट करा की पीएन जंक्शनचं. पीएन जंक्शनचं हा कोणतं हा हे पाठीमाग का गेलं. हा हा आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं पीएन जंक्शन म्हणजे जसं आपण रेल्वेचे जंक्शन वगैरे म्हणतो तर रेल्वेचे जंक्शन म्हणजे काय तर दोन ट्रॅक एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय तयार होत असतं जंक्शन तयार होत असतं. त्याच पद्धतीनं पीएन जंक्शन कसं तयार होत असतं तर दोन टाईप म्हणजे पी टाईप आणि एन टाईप ज्यावेळेस एकत्र येतात आणि ज्या पॉइंटला एकत्र येतात तर त्याला काय म्हटलं जातं जंक्शन म्हटलं जातं. ज्या टाईपला ते एकत्रपणे येतात तर त्याला काय म्हटलं जातं जंक्शन म्हटलं जातं. ओके, तर त्याला काय हा म्हणतात जंक्शन. मग ते जंक्शन कोणाचं आहे पी टाईप आणि एन टाईपचं आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं पीएन जंक्शन म्हटलं जातं. त्याला काय म्हणतं
ते जंक्शन कुणाचं आहे, पी आणि एन टर्मिनलचं आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, तर त्या पद्धतीने काय होतं, जो पीएन जंक्शन डायोड तयार होत असतो. मग दोन टर्मिनल एकत्र येऊन आणि दोन टर्मिनल एकत्र येत असताना त्यामध्ये काय होत असतो, अशा टाइप मध्ये पी टाइप डोप्ड रिजन आणि एन टाइप डोप्ड रिजन, आणि ते जर आपण बॅटरी कनेक्ट केली तर ते आपल्याला पीएन जंक्शन इज फॉर्मड म्हणतो. पी टाइप आणि एन टाइप सेमीकंडक्टर टेकन सेपरेटेड आर व्हेरी स्मॉल लिमिटेड यूज. If join the pieces of p-type material to the pieces of n-type material such that crystal structure remains continuously boundary, a p-n junction is formed. म्हणजे काही पीस पी टाइपचे आणि काही पीस एन टाइपचे जर आपण एकत्र आणले, म्हणजे जसं आपण रेल्वेचा ट्रॅक जंक्शन म्हणतो की दोन रोल एकत्र येतात, दोन ट्रॅक जे आहेत ते एकत्र येऊन त्या ठिकाणी जंक्शन तयार होतं, त्याच पद्धतीनं पी टाइप आणि एन टाइप जे सेमीकंडक्टर आहेत तर ते जर दोन एकत्रपणे आले तर त्याला काय म्हटलं जातं, पीएन. हे काय, पी टाइप आणि एन टाइप, आणि त्याला फक्त काय जंक्शन म्हटलेलं आहे. मग हा पीएन जंक्शन डायोड जो आहे तर तो क्रिएट होत असताना त्याच्यामध्ये काय तयार होत असतो, एक डिप्लेशन रिजन तयार होत असतो. मग तो डिप्लेशन रिजन कसा तयार होत असतो, तर पी टाइप मध्ये काय एक्सेस ऑफ होल आहेत आणि एन टाइप मध्ये काय एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हा पी टाइप मधले एक्सेस ऑफ असणारे इलेक्ट्रॉन आणि एन टाइप मध्ये असणारे एक्सेस ऑफ होल, तर ते काय होतात एकमेकांमध्ये, ते जे जंक्शन आहे तर तो जंक्शन क्रॉस करतात आणि क्रॉस केल्यानंतर त्या ठिकाणी एक मोबाईल तयार होतो. तर तो मोबाईल कशा पद्धतीने दाखवलेला आहे बघा, या टाइपचा मोबाईल या ठिकाणी दाखवलेला आहे. तर इन मोबाईल तयार होतो आणि तो जो लेअर तयार झालेला आहे तर त्या रिजनला काय म्हटलं जातं, डिप्लेशन रिजन म्हटलं जातं. तो जो रिजन आहे तर त्या रिजनला काय म्हटलं जातं, डिप्लेशन रिजन म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने काय होतं, डिप्लेशन रिजन त्या ठिकाणी तयार होत असतो. तर इथं सुद्धा तेच दिलेलं आहे बघा, the excess of electron in the n region cross the junction and combine with the excess of hole in the p region. म्हणजे एक्सेस असणारे म्हणजे जास्त असणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत कोणत्या जंक्शन मध्ये, एन रिजन मध्ये, आणि पी जंक्शन मध्ये जे काही असणारे एक्सेस ऑफ होल आहेत तर ते काय होतात, क्रॉस करतात. म्हणजे ते दोन्हीचं जंक्शन क्रॉस करतात म्हणजे कसं, तर इथं तुम्हाला डायग्राम मध्ये जागून इकडे काय आहेत, पी टाइप मध्ये एक्सेस ऑफ होल आहेत, म्हणजे हे क्रॉस करून कुठे जातात, हे जंक्शन जे सेंटरचे लाईन आहेत ते जंक्शन आहे, तर ते जंक्शन क्रॉस करून एन टाइप मध्ये येतात आणि एन टाइप मधले जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते जंक्शन क्रॉस करून पी टाइप मध्ये येतात आणि त्याचा जो दोन्हीचा सेंटर आहे तर त्या सेंटरला काय तयार करतात, डिप्लेशन रिजन तयार करतात. त्याचा जो सेंट्रलचा रिजन आहे तर त्याला काय होतात, सेंटरला डिप्लेशन रिजन तयार होतात. द एन रिजन लुजेस इट्स इलेक्ट्रॉन बिकम अ पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे एन रिजन वरती काय होतो, तो इलेक्ट्रॉन लूज करतोय म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, आणि पी रिजन काय करतोय, ते जे इलेक्ट्रॉन लूज झालेले आहे तर ते ऍक्सेप्ट करतंय म्हणून त्यावरती काय झालेलं आहे, निगेटिव्हली चार्ज. म्हणजे इथं जो काय पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज का दिलेला आहे, तर ह्या एन टाइपने इलेक्ट्रॉन दिलेले आहेत म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, आणि होलनं काय केलेलं आहे, ते जे इलेक्ट्रॉन दिलेले आहेत तर ते इलेक्ट्रॉन गेन केलेले आहेत म्हणून त्याच्यावरती इथं निगेटिव्ह चार्ज तयार झाले. मग हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज जो काही क्रिएट झालेला आहे तर तो एक डिप्लेशन लेयर तयार झालेला आहे. तो एक आहे डिप्लेशन लेयर. At one point, the migration action is stopped. The additional electron from the n region are repelled by the net negative charge of the p region. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, इथे जे काही इलेक्ट्रॉन आहेत तर हे इलेक्ट्रॉन काय होतात, या ठिकाणी मायग्रेशन स्टॉप झालं, म्हणजे ह्यातले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन मूव्ह होण्यास स्टॉप होतात का, तर इकडे काय निगेटिव्ह चार्ज आहे. मग हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन तर त्याच्यावरती काय होतं, दोन्ही चार्ज एकसारखे असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, रिपल्शन. आणि ह्यातले होल आणि हा सेंटरचा रिजन मधला होल, तर ह्यामध्ये सुद्धा काय झालं, तर सेम चार्ज असल्यामुळे त्या ठिकाणी रिपल्शन तयार होतं. म्हणजे ज्या वेळेस आपण ह्या पीएन जंक्शन डायोडला सप्लाय अप्लाय करू तोपर्यंत हा डायोड
ऍज अ इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतं. म्हणजे त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही किंवा इलेक्ट्रॉन मूव्ह होत नाही. ओके, तर आता त्याच्यावरून आपल्याला बघायचं आहे आता हे जे काही कनेक्शन करणार आहोत आपण इथं, तर त्या कनेक्शनचे दोन टाईप आहेत. तर ते दोन टाईप कसे आहेत बघा. आपण याला दोन टाईप मध्ये कसं कनेक्ट करू शकतोय. तर एक हा होल आहे बरोबर, पी टाईप आहे, ह्याला आपण बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करू शकतोय. हा इलेक्ट्रॉन आहे, तर ह्याला बॅटरीचा आपण निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करू शकतोय. बरोबर, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा निगेटिव्ह टर्मिनल, हे झालं तुमचं एक कनेक्शन. दुसरं कनेक्शन कसं करू शकतोय. हा पी टाईप आहे, ह्याला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करू शकतोय. आणि हा एन टाईप आहे, बॅटरीज ह्याला पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करू शकतो. म्हणजे त्याच्यावर आपल्या टाईप कनेक्शनचे दोन टाईप पडतात. एक फर्स्ट जो टाईप आहे, जर होल हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, त्या होलला जर बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला आणि फ्री इलेक्ट्रॉन एन टाईपला जर बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला, दिस टाइप्स ऑफ कनेक्शन इज कॉल्ड ॲज फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन डायोड. आणि हा जो येलो मध्ये दाखवलेला आहे तर त्याला म्हटलं जातं फॉरवर्ड बायस, आणि हा जो रेड कलर मध्ये दाखवलेला आहे तर त्याला म्हणतात रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस, त्याच्यामधला आपण फर्स्ट टाइप बघूया, फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन डायोड. The force of majority charge carrier to move across the junction decreases the width of the depletion layer is called a forward bias सुद्धा म्हटलं जातं त्याला. म्हणजे फॉरवर्ड बायस मध्ये आपल्याला फर्स्ट केस काय सांगितले, जो काही सेंटरचा डिप्लेशन रिजन आहे तर तो डिप्लेशन रिजनची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. आणि ती डिक्रीज कशी होते ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट जसं काय सांगलेलं आहे बघा, एक्सटर्नल व्होल्टेज ऑफ सोर्स बॅटरी इज कनेक्टेड टू द पीएन जंक्शन डायोड. म्हणजे बॅटरी एक आपण एक्सटर्नल पॉवर सप्लाय यूज केलेला आहे डायोडला, तो पीएन जंक्शन डायोडला कनेक्ट केलेला आहे. तो कनेक्ट कसं करणार आहे, इफ पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू द पी साइड. म्हणजे बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट केलेला आहे, पी साइडला, अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू द एन साइड. पीएन जंक्शन डायोड ऑफ एन साइड. म्हणजे काय झालं बघा इथे हे जे डायग्राम दिलेले आहे ते डायग्राम दाखवलेले आहे. म्हणजे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह हे कनेक्शन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनलच्या पी साइडला, जंक्शनच्या पी साइडला, आणि निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्हला म्हणजे एन साइडला. दिस टाइप्स ऑफ कनेक्शन इज कॉल्ड ॲज फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन डायोड. मग आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण, हा जो टाइप कनेक्शन केलेला आहे तर हे कनेक्शन केल्यानंतर त्याच्यामध्ये काय इफेक्ट होतोय. तर फर्स्ट इफेक्ट काय होणार आहे, हा बॅटरीचा कोणता टर्मिनल आहे, स्क्रू दिसत हे दिसत तुम्हाला, मॉनिटरचा माऊस दिसत असेल सर्वांना, दिसतोय ना. हो सर. हा, त्याच्यामध्ये मला आता सांगायचं, तुम्ही हा कोणता टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह, आणि हा कोणता टर्मिनल आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह. मला सांगा, हा बॅटरीचा कोणता टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आणि हा जंक्शनचा कोणतं रिजन आहे, कोणतं रिजन आहे, निगेटिव्ह. अरे पी साइड आहे. पी साइड मध्ये काय असतात. हॅलो सर. हा सर मी बाहेर पडायला लागलोय. का हो, ती मी ड्रेसिंग बदलायला चाललोय. बरोबर. हा काय आहे, हा बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हा जंक्शनचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. बरोबर, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतात, एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन असतात. काय असतात, एक्सेस ऑफ होल असतात. म्हणजे हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा पॉझिटिव्ह टर्मिनल हे दोन चार्ज कसे झाले, कसे आहे ते दोन चार्ज, दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह आहेत. मग दोन्ही चार्ज एकसारखे आहेत का वेगवेगळे आहेत, सेम आहे. मग सेम ह्या साईडला सुद्धा असणार आहे. हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आणि ह्यातले असणारे इलेक्ट्रॉन त्याच्यावर पण निगेटिव्ह चार्ज आहे.
मग हा निगेटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज, तर ह्या दोन चार्जवर हे दोन चार्ज कसे झाले, एकसारखे झाले. म्हणजे काय होणार, बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि पी साइड अँड बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आणि एन साइड, तर ह्याच्यामध्ये काय घडून येणार, रिपल्शन ही प्रोसेस घडून येणार आहे. ह्याच्यामध्ये काय घडणार, रिपल्शन प्रोसेस घडणार. मग ती रिपल्शन प्रोसेस घडल्यामुळं काय होतंय, होल्स इन द पी रिजन गेट रिपल्ड बाय द पॉझिटिव्ह ऑफ द बॅटरी अँड क्रॉस द जंक्शन. मग ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल असल्यामुळे आणि बॅटरीचा पण पॉझिटिव्ह आहे, तर ह्याच्याकडे चार्ज न येता हे चार्ज काय करतात, हा जे जंक्शन आहे, सेंटरचं जे काही जंक्शन आहे, तर ते जंक्शन क्रॉस करतात. ह्यामधले जे काही पॉझिटिव्ह चार्ज असणारे होल आहेत, तर ते काय करतात, ह्यामध्ये जंक्शन हे क्रॉस करतात. सेम एन टाईप आणि निगेटिव्ह टर्मिनल जे आहे, तर त्याच्यामध्ये पण रिपल्शन होतंय आणि त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत, तर ते इलेक्ट्रॉन हे जे सेंटरचं जंक्शन आहे, तर ते जंक्शन क्रॉस करतात. आता दोन्ही साईडने क्रॉसिंग होतंय, पी टाईप कडून पण क्रॉस होतोय आणि एन टाईप कडून पण क्रॉस होतोय. मग त्यावेळेस काय होतो, हा जो सेंटरचा डिप्लेशन रिजन आहे, तर ह्या सेंटरचा जो काही डिप्लेशन रिजन आहे, तर त्याची जी काही विड्थ आहे, तर ती विड्थ काय होते, डिक्रीज होते. सेंटरचा जो डिप्लेशन रिजन दिलेला आहे, तर तो डिप्लेशन रिजनची जी काही विड्थ आहे, तर ती विड्थ काय होते, डिक्रीज होते. ओके, त्यानंतर ती विड्थ काय झाली, डिक्रीज झाली. म्हणजे तो जो डायोड आहे, तर तो डायोड आपण काय म्हणू शकतो, कंडक्टिंग. कधी, ज्या वेळेस एन टाईप कडून इलेक्ट्रॉन आणि पी टाईप कडून होल हे एकमेकाकडे ज्या वेळेस अट्रॅक्शन होतात, त्यामधून काय झाला, त्या डायोड मधून करंट जो आहे, तो करंट त्यातून कंडक्टिंग झालेला आहे. तर त्यानंतर काय बघा, फॉरवर्ड बायस डायोड अलाउज इझी करंट फ्लो थ्रू द डायोड अँड डायोड ऍक्ट्स लाईक अ कंडक्टर. म्हणजे फॉरवर्ड बायच्या केसमध्ये जो काही डायोड आहे, तर तो डायोड इझिली करंट त्यातून पास करतो. फॉरवर्ड बायचा जो काय कंडक्टर आहे, तर त्या फॉरवर्ड बायसिंग कंडिशन मध्ये डायोड जो आहे, तर तो डायोड इझिली करंट पास करतोय आणि इझिली करंट पास केल्यामुळं तो जो डायोड आहे, तर तो डायोड काय होतो, ऍज अ कंडक्टर म्हणून ऍक्ट होतो. तो जो डायोड आहे, तर तो डायोड काय म्हणून ऍक्ट होत असतोय, कंडक्टर म्हणून. त्यानंतर आता तो जो फी आहे, बॅटरी सप्लाय आहे, तर त्याच्यासाठी आपण आता किती बॅटरी वापरायची, म्हणजे बॅरियर पोटेन्शियल किती यूज करायचं. द बॅरियर पोटेन्शियल oppose the external battery in order to the flow of the current through the diode. The external voltage supplied must be greater than Pg, त्याला म्हटलं जातं, हे फीएड झालेलं आहे, 0.7 फॉर सिलिकॉन अँड 0.3 फॉर जर्मेनियम. जर जर्मेनियमचा डायोड जर त्या ठिकाणी असेल, तर त्या ठिकाणी 0.7 काय आहे, 0.7 व्होल्ट एवढं सिलिकॉनचा डायोड आहे. 0.7 एवढं व्होल्टेज सिलिकॉनचा डायोड जर असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला यूज करावं लागतं. आणि जर जर्मेनियमचा डायोड असेल, तर 0.3 व्होल्टेज एवढं व्होल्टेज त्या डायोडला ऍक्ट केल्यानंतर तो डायोड काय होणार आहे, कंडक्टर म्हणून ऍक्ट होणार. बिकॉज ऑफ पुशिंग ऑफ चार्ज कॅरियर टुवर्ड द जंक्शन. म्हणजे दोन्ही साईडने काय होतात, चार्ज पुश होतात एकमेकाकडे आणि पुश झाल्यानंतर त्यामध्ये जो काही डिप्लेशन रिजन आहे सेंटरचा, तर त्या डिप्लेशन रिजनची जी काही विड्थ आहे, जी काही जाडी आहे, तर ती काय होते, डिक्रीज होते. तर हा जो सेंटरचा जो काही डिप्लेशन रिजन आहे, तर हा सेंटरचा डिप्लेशन रिजनची जी काही विड्थ आहे, तर ती विड्थ काय होते, डिक्रीज होते. कशामुळं, त्या दोन्ही साईडने त्या तो जो डायोड आहे, तर तो डायोड क्रॉस झाल्यामुळं, म्हणजे पी साइड मधून इलेक्ट्रॉन होल आणि एन साइड मधून इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यामुळं ते काय होतात, एकमेकाकडे क्रॉस टू इच अदर. ते जे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आहेत, तर ते एकमेकाकडे क्रॉस टू इच अदर झाल्यामुळे हा जो सेंटरचा डिप्लेशन विड्थ आहे, तर ती डिप्लेशन विड्थ काय होते, कमी होते. आता काय आहे, फेन इफ external voltage is increased from 0 onwards and initially the forward voltage is increased. म्हणजे काय केलं, व्होल्टेज आपण आता इन्क्रीज करत गेलोय, कशापासून, 0 पासून ऑनवर्ड्स, म्हणजे 0 पासून 1 2 3 4, 0.1 0.2 0.3. Initially the forward voltage is increased, the value of current are recorded and graph is plotted. म्हणजे जे काय करंटच्या व्हॅल्यू आहेत, तर त्या करंटच्या व्हॅल्यू काय केल्या, रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि त्याचा ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा. तर कधी होणार आहे, इफ एक्सटर्नल व्होल्टेज इज लेस दॅन 0.6, म्हणजे तो एक डायोड कोणता आहे, फॉर एक्झाम्पल सिलिकॉनचा डायोड आहे असं कन्सिडर केलेला आहे. जर सिलिकॉनचा डायोड असेल, तर 0.6 व्होल्टेज पर्यंत जो काय करंट आहे, तर तो करंट व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट विल बी पास्ड. देन द व्हेरी लिटल डायोड करंट फ्लो थ्रू द सर्किट. म्हणजे त्या सर्किट मधून सिलिकॉन डायोड असल्यामुळे तो जो करंट आहे,
तर तो करंट व्हेरी स्मॉल अमाऊंट मध्ये फ्लो होतोय. इफ डायोड इज इन्क्रीजेस शार्पली बियॉन्ड द 0.6 व्होल्ट, म्हणजे 0.6 व्होल्ट पर्यंत जो काही डायोड आहे तर तो शार्पली करंट इन्क्रीज करतोय. अँड एक्सटर्नल फॉरवर्ड व्होल्टेज इट ऑब्झर्व दॅट फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप VF इज नियरली टू द सेम अप ॲज IF इन्क्रीजेस. म्हणजे काय, VF म्हणजे फॉरवर्ड व्होल्टेज आहे आणि IF म्हणजे काय, तर फॉरवर्ड करंट आहे. तर त्याच्यावर आपण काय सांगितलं, द बॅरियर पोटेन्शियल ऑफ सिलिकॉन डायोड इज 0.7 व्होल्ट अँड द बॅरियर पोटेन्शियल ऑफ द जर्मेनियम डायोड इज 0.3 व्होल्ट. द मिनिमम व्होल्टेज रिक्वायर्ड टू कंडक्टिंग सिलिकॉन डायोड 0.7 व्होल्ट, म्हणजे जोपर्यंत आपण त्या डायोडला 0.7 एवढं व्होल्टेज अप्लाय करत नाही तोपर्यंत तो जो डायोड आहे तर तो डायोड ऍज अ इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतो. आणि जर जर्मेनियमचा डायोड असेल तर त्या ठिकाणी आपण 0.3 व्होल्टेज, दिस मिनिमम व्होल्टेज रिक्वायर्ड टू कंडक्टिंग द सिलिकॉन डायोड, म्हणजे त्यासाठी काय, हे जे 0.3 व्होल्टेज आहे, दिस मिनिमम व्होल्टेज रिक्वायर्ड टू कंडक्टिंग द सिलिकॉन डायोड इज 0.7 व्होल्ट अँड जर्मेनियम डायोड इज 0.3 व्होल्ट. म्हणजे सिलिकॉन डायोड जर असेल तर 0.7 व्होल्टेज एवढं व्होल्टेज अप्लाय करावं लागतंय. आणि जर जर्मेनियम डायोड असेल तर त्यासाठी 0.3 व्होल्टेज एवढं व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय भेटणार आहे, मॅक्झिमम करंट भेटणार आहे. द मिनिमम व्होल्टेज रिक्वायर्ड टू सेपरेट द डायोड इज कॉल्ड किनी व्होल्टेज, म्हणजे ते जे काय मिनिमम व्होल्टेज आहे तर ते मिनिमम व्होल्टेज काय करतोय आपण, ते जे मिनिमम व्होल्टेज यूज करतोय तर त्या व्होल्टेजला काय म्हटलं जातं, किनी व्होल्टेज ऑर कट इन व्होल्टेज. दिस किनी व्होल्टेज फॉर सिलिकॉन इज 0.7 अँड जर्मेनियम इज 0.3. दिस बॅरियर पोटेन्शियल इज ऑल्सो नोन ॲज किनी व्होल्टेज ऑर कट इन व्होल्टेज. तर ते जे बॅरियर पोटेन्शियल आहे तर त्या बॅरियर पोटेन्शियल आपण काय म्हणतो, किनी व्होल्टेज ऑर कट इन व्होल्टेज. तर ह्याच्यावरती सुद्धा MCQ मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक काय ठेवायचं, जर्मेनियमचा बँड गॅप किती आहे, सिलिकॉनचा बँड गॅप किती आहे, हा एक क्वेश्चन आहे. आणि दुसरं काय आहे, सिलिकॉन डायोड जर असेल तर त्याचं बॅरियर पोटेन्शियल किती आहे किंवा कट इन व्होल्टेज किती आहे, आणि जर्मेनियम डायोड असेल तर त्याचा कट इन व्होल्टेज किती आणि कट इन किनी व्होल्टेज किती आहे. तर हा त्याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन MCQ मध्ये क्वेश्चन विचारला जातो. The positive and negative ions accumulate the opposite side of the junction, which create the electric field across the junction. This opposes the crossing the electron and holes, hence called barrier potential. तर इथे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे बघा, सिलिकॉनचा डायोड सांगितलेला आहे. तर इथपर्यंत काय, हा B पॉइंट म्हणजे काय तर 0.6 आहे. तर 0.6 पर्यंत काय करंट जो आहे तो करंट कसा शार्पली इन्क्रीज होतो, परंतु 0.7 ला गेल्यानंतर करंट काय भेटतोय, मॅक्झिमम पीक भेटतोय. दिस इज कॉल्ड ॲज किनी व्होल्टेज ऑर कट इन व्होल्टेज. मग हे जे व्होल्टेज आहे तर त्या व्होल्टेजला काय म्हटलं जातं, किनी व्होल्टेज किंवा कट इन व्होल्टेज म्हटलं जातं. ओके, तर अशा पद्धतीचं काय आहे, फॉरवर्ड बायस PN जंक्शन डायोड. आता नेक्स्ट आहे रिव्हर्स बायस PN जंक्शन डायोड. तर रिव्हर्स बायस PN जंक्शन डायोड म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, एक्सटर्नल व्होल्टेज ऑफ बॅटरी इज कनेक्टेड अक्रॉस द PN जंक्शन डायोड. म्हणजे जो काय आता इथे यामध्ये कनेक्शन जे आहे तर ते कनेक्शन कसं आहे, उलट आहे. कसं, तर P साइड हा N टर्मिनलला कनेक्ट केला जातो आणि N साइड हा P टर्मिनलला, पॉझिटिव्हला, N साइड ही पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केली जाते. N साइड जी आहे तर ती N साइड कुठे कनेक्ट केली जाते, पॉझिटिव्ह टर्मिनलला. तर ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, हा P साइड आहे निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे आणि हा N साइड आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला. तर ह्याच्यामध्ये काय इफेक्ट होतोय तो बघा. External battery source is connected across the PN junction diode. If negative terminal of the battery is connected to the P side and positive terminal of the battery is connected to the N side, then the diode is said to be reverse bias. तर त्यावेळेस त्या डायोडला आपण कसलं डायोड म्हणतोय, तर रिव्हर्स बायस असं डायोड म्हणत असतो. तर आता काय होते बघा, होल्स इन द P region get attracted by the negative of the battery and electrons in the N region is attracted by the positive of the battery because charge which is charge carrier go away from the junction. म्हणजे काय होणार आहे, ह्याच्यामध्ये जे काही चार्ज आहेत, आता ह्या हा काय आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, होल आहे. तर ते होल कुणाकडे अट्रॅक्ट होणार आहेत, ह्या बॅटरीच्या निगेटिव्ह कडे, आणि ह्यातले जे काही इलेक्ट्रॉन आहेत तर ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार. म्हणजे काय होतील, हा जो सेंटरचा जंक्शन आहे तर त्या सेंटरच्या जंक्शन पासून जे काही चार्ज कॅरियर आहे तर ते अवे फ्रॉम द जंक्शन,
म्हणजे जंक्शन पासून दूर जातील. दिस इफेक्ट ऑफ सच कनेक्शन इज दॅट चार्ज कॅरियर इन बोथ रिजन गेट पुल्ड अवे फ्रॉम द जंक्शन. म्हणजे हे जे कनेक्शन आहे तर या कनेक्शनचा जो काय इफेक्ट आहे तर त्या कनेक्शनच्या इफेक्टमुळं ते जे दोन चार्ज कॅरियर आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज तर ते जंक्शनच्या अवे फ्रॉम द जंक्शन तर त्या जंक्शन पासून काय जातात अवे जातात. बिकॉज ऑफ दिस पुलिंग अवे फ्रॉम द चार्ज कॅरियर फ्रॉम द जंक्शन. तर त्या कशामुळे ते जे दोन चार्ज आहेत तर त्या चार्जमुळे काय होतात ते जे डिप्लेशन रिजन आहे तो डिप्लेशन रिजन काय होतोय त्या डिप्लेशन रिजन मध्ये इन्क्रीज होते. कशामुळं ते चार्ज पुल होतात कशाकडे अवे फ्रॉम द जंक्शन. द विड्थ ऑफ द डिप्लेशन रिजन इन्क्रीजेस. मग त्याच्यामुळे काय होतं जो काय सेंटरचा जो काय डिप्लेशन रिजन आहे तर त्या डिप्लेशन लेअरची जी काय विड्थ आहे तर ती विड्थ काय होते इन्क्रीज होते. काय इन्क्रीज होते तर त्याच्यामधले जे काय चार्ज आहेत तर ते आता फॉर एक्झाम्पल आपण काय सांगितलं की इथले एन टाइप मधले इलेक्ट्रॉन ह्या बॅटरीकडे आलेत आणि ह्या पी टाइप मधले होल ह्या बॅटरीकडे आले म्हणजे इथं काय झालं एम्प्टी स्पेस तयार झाला. मग तो जो एम्प्टी स्पेस तयार झालेला आहे तर तो एम्प्टी स्पेस कोण ऑक्युपाय करतोय तर त्या ठिकाणी जो काही विड्थ आहे डिप्लेशन रिजन आहे तर तो डिप्लेशन रिजन तो जो एम्प्टी स्पेस तयार झालेला आहे तर तो स्पेस त्या ठिकाणी क्रिएट करतोय आणि स्पेस तयार केल्यामुळे त्या ठिकाणी काय होतंय जंक्शन जे आहे तर त्या जंक्शनचा डिप्लेशन रिजनची काय विड्थ आहे तर ती विड्थ काय होते इन्क्रीज होते. डिप्लेशन रिजनची जी काय विड्थ आहे तर ती विड्थ काय होते इन्क्रीज होते. स्वप्नील पाटोळे स्वप्नील जास्त समजतंय काय तर लक्षात आलं की पी टाइप आणि एन टाइप कशाला कनेक्ट केलेले आहेत बॅटरीच्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हला रिस्पेक्टिव्हली. सौदागर त्यानंतर काय सांगलेलं आहे बघा डिप्लेशन रिजन जो आहे तर तो डिप्लेशन रिजन काय होतोय इन्क्रीज होतोय. दिस रिव्हर्स बायस रिपल द मेजॉरिटी चार्ज कॅरियर अवे फ्रॉम द जंक्शन. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही मेजॉरिटी चार्ज आहे म्हणजे जो मोठ्या प्रमाणामध्ये चार्ज उपलब्ध आहे तर तो काय होतोय जंक्शन पासून दूर जातोय. परंतु त्याच्यामध्ये काहीतरी मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहे. मग मायनॉरिटी चार्ज कॅरियर कोणता आहे पी टाइप मध्ये काय असतं मायनॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन असतात आणि एन टाइप मध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर मायनॉरिटी म्हणजे कमी प्रमाणात. आता इथं बघा इथं दाखवलेलं आहे तर हे काय ब्राऊन कलरचे आहेत तर ते इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यांची संख्या काय असते पी टाइप मध्ये कमी असते आणि एन टाइप मध्ये काय आहेत बघा होल आहेत व्हाईट कलरचे त्यांची संख्या कमी असते. मग हे जे दोन दोन चार्ज आहेत म्हणजे कमी चार्ज आहेत मायनॉरिटी चार्ज आहेत तर ते मायनॉरिटी चार्ज काय करतात हे जे जंक्शन दिलेलं आहे तर ते जंक्शन काय करतात क्रॉस करतात. हे जे गिव्हन जंक्शन आहे ते जे मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहेत तर ते मायनॉरिटी चार्ज कॅरियर ते जे गिव्हन जंक्शन आहे तर ते जंक्शन काय करतात क्रॉस करतात. मग काय जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत म्हणजे जे मोठ्या प्रमाणामध्ये चार्ज आहेत तर ते चार्ज काय होतात अवे फ्रॉम द जंक्शन दॅट इज दे कॅनॉट बी क्रॉस द जंक्शन अँड मेजॉरिटी करंट कॅरियर डज नॉट फ्लो थ्रू द सर्किट. म्हणजे ते जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत तर ते मेजॉरिटी चार्ज कॅरियर तर त्याच्यामधून करंट पास करत नाहीत.
म्हणजे तो जो हे आहे डायोड आहे तर तो डायोड इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतो ऍज अ रिव्हर्स बायस. परंतु दुसऱ्या केसमध्ये काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये जो काय स्मॉल अमाऊंट ऑफ मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहे, म्हणजे जे काय कमी प्रमाणामध्ये चार्ज आहेत, म्हणजे इथं काय 2 इलेक्ट्रॉन आणि इकडे 2 होल आहेत, तर ते 2 इलेक्ट्रॉन आणि 2 होल काय करतात, हे जे गिव्हन जंक्शन आहे तर ते गिव्हन जंक्शन क्रॉस करतात आणि क्रॉस केल्यानंतर त्याच्यामधून जो काही करंट तयार होतो, तो जो करंट असतो तर तो करंट काय असतोय, लिकेज करंट असतोय. तो जो करंट तयार होतोय तर तो करंट काय असतोय, लिकेज करंट. द डायोड डज नॉट कंडक्ट द मेजॉरिटी करंट carrier very small amount of current flow through the reverse bias diode called leakage current. म्हणजे तो जो करंट तयार होतोय तर तो करंट कशामुळे तयार झालेला आहे, तर ह्याच्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2 होल आहेत, तर ते ह्या 2 इलेक्ट्रॉन आणि 2 होल मुळे हा चार्ज तयार झालेला आहे. 2 इलेक्ट्रॉन आणि 2 होल मुळे हा काय झालेला आहे, चार्ज जो आहे तर तो चार्ज काय होतं, जंक्शन क्रॉस करून त्याच्यामधून करंट तयार होतोय आणि तो जो करंट असतोय तर त्या करंटला काय म्हटलं जातं, लिकेज करंट. मग हा जो लिकेज करंट आहे तर हा लिकेज करंट कोणामुळे ट्रान्सफर झालेला आहे, द लिकेज करंट इज ड्यू टू द फ्लो ऑफ मायनॉरिटी कॅरियर इन द बोथ रिजन. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काय मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहेत तर त्या मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे दोन्ही साईडला जे काय मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहेत तर ते मायनॉरिटी चार्ज कॅरियर त्याच्यामधून काय करतात, जंक्शन जे आहे तर ते जंक्शन त्यातून क्रॉस करतात. and that is minority carrier is a depletion region cross the junction. म्हणजे ते जे काय मायनॉरिटी चार्ज आहेत तर ते मायनॉरिटी चार्ज काय करतात, जे गिव्हन जंक्शन दिलेलं आहे तर ते गिव्हन जंक्शन काय करतात, क्रॉस करतात. दिस फ्लो ऑफ मायनॉरिटी कॅरियर इज बिकॉज ऑफ थर्मल एनर्जी. मग हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर कधी ऍक्टिव्ह होतात, ज्या वेळेस आपण त्या सेमीकंडक्टिंग मटेरियलला टेम्परेचर एनर्जी अप्लाय करू, म्हणजे थर्मल एनर्जी अप्लाय करू, त्यावेळेस ते जे मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहेत तर ते मायनॉरिटी चार्ज काय होतात, करंट कॅरी करण्यासाठी मदत करतात. द मायनॉरिटी कॅरियर मीन्स होल्स इन द एन साइड आणि इलेक्ट्रॉन इन द पी साइड आणि इन्क्रीजेस द टेम्परेचर. म्हणजे जोपर्यंत त्या डायोडचं आपण टेम्परेचर इन्क्रीज करत नाही तोपर्यंत रिव्हर्स बायस मध्ये तो डायोड ऍज अ इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होत असतो. द टेम्परेचर ऑफ द डायोड इन्क्रीजेस द लिकेज करंट. म्हणजे इथे दाखवलेला आहे बघा. मग आता ही रिव्हर्स बायची काही कंडिशन आहे तर ती रिव्हर्स बायचा जो काही ग्राफ दाखवलेला आहे तर तो थर्ड क्वाड्रंट मध्ये दाखवलाय. मग थर्ड क्वाड्रंटची कंडिशन काय असते हो, तिसरा जो चरण आहे तर तिसऱ्या चरणाची कंडिशन काय असते, काय असते कंडिशन, संकेत सुतार काय असते कंडिशन त्याची, तिसरं जे चरण दिलेलं आहे तर त्या तिसऱ्या चरणाची कंडिशन काय असते, काय तर कंडिशन असणार ना तुम्हाला मॅथ्स मध्ये, 4 चरण आहेत. ओके, तर हा रिव्हर्स बायचा ग्राफ जो आहे तो रिव्हर्स बायचा ग्राफ काय होतो, जसं व्होल्टेज वाढवत जातो तसं करंट सुद्धा काय होतं, वाढत जातं. परंतु ते जे व्हॅल्यू दिसतात तर कनेक्शन उलट असल्यामुळे त्या ज्या व्हॅल्यू दिसतात तर त्या व्हॅल्यू आपल्याला दोन्ही व्हॅल्यू कशामध्ये दिसतात तर निगेटिव्ह मध्ये दिसतात. मग मायनस मायनस असं कोणतं चरण असतंय, तिसरं चरण असतंय. मग तो ग्राफ काय दाखवलेला आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये दाखवलेला आहे. ओके, reverse bias voltages increases and values of current are recorded and graph will be plotted. म्हणजे रिव्हर्स बायस आपण व्होल्टेज इन्क्रीज केलेला आहे आणि करंट दिलेला आहे तो करंट रेकॉर्ड केलेला आहे. मग करंट रेकॉर्ड केल्यानंतर काय होतंय, तर रिव्हर्स बायस मध्ये काय केलेलं आहे, आता व्होल्टेज इन्क्रीज केलेला आहे आणि व्होल्टेज इन्क्रीज केल्यानंतर त्याचा जो काय करंट आहे तो करंट रेकॉर्ड करून त्याचा ग्राफ जो आहे तो ग्राफ काय केलेला आहे, प्लॉट केलेला आहे. द करंट विच इज फ्लो बिफोर ब्रेकडाउन व्होल्टेज दॅट इज अ VBR
thermally produce the minority current carrier, this current is called a leakage current, is a which is a मायक्रो अँपियर. म्हणजे तो जो करंट असणार आहे तर तो करंट काय असणार आहे, मायनॉरिटी चार्ज कॅरियर मध्ये आहे. मायनॉरिटी चार्ज म्हणजे जे चार्ज कमी प्रमाणात आहे, मग त्याच्यामधून जो काय करंट पास होणार आहे, जो काय करंट भेटणार आहे, तर तो करंट सुद्धा कसा असणार आहे, मायनॉरिटी करंट असणार आहे. म्हणजे मायक्रो अँपियर मध्ये तो करंट आपल्याला भेटतो. As the reverse bias voltage is increases, if the critical voltage VBR, the reverse current through the diode increases sharply. इथे दाखवलेलं आहे बघा, रिव्हर्स बायस मध्ये कशा पद्धतीने व्होल्टेज इन्क्रीज केल्यानंतर करंट इन्क्रीज होतोय. आणि मोस्ट ऑफ द डायोड्स हॅव ब्रोक डाऊन व्होल्टेज 50 व्होल्ट. म्हणजे बरेच जे डायोड आहेत तर रिव्हर्स बायस मध्ये काय होतात, आफ्टर 50 व्होल्ट दे आर इन ब्रेकडाऊन, म्हणजे ते ब्रेक होतात, म्हणजे तिथं मॅक्झिमम करंट आपल्याला मिळून जातो. मॅक्झिमम म्हणजे तिथं कॉन्स्टंट करंट भेटतो, त्यापुढे काही इन्क्रीज होत नाही. तर तो या पद्धतीचा. आता हे रिव्हर्स बायस आणि फॉरवर्ड बायसचा ग्राफ एकत्रपणे दिलेला आहे बघा. म्हणजे काय असणार आहे, हे झालं तुमचं फर्स्ट क्वाड्रंट, त्यामध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, ह्यामध्ये व्हॅल्यू असते निगेटिव्ह पॉझिटिव्ह, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह आणि ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर अशा तुमच्या काय असतात, क्वाड्रंटच्या व्हॅल्यू असतात, बरोबर. तर त्यामध्ये रिव्हर्स बायस मध्ये करंट आणि व्होल्टेज हे दोन्हीही निगेटिव्ह भेटतं, म्हणून त्या ठिकाणी हे थर्ड क्वाड्रंट मध्ये ती व्हॅल्यू दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपलं फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस, तर ते कनेक्शन जर व्यवस्थित समजलं तर ह्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. तर बघा, ते जे कनेक्शन असतं तर ते कनेक्शन कशा टाईपचं असतं ते आपण इथं थोडक्यात सांगूया. तर हा काय आहे, रिव्हर्स बायस आणि फॉरवर्ड बायसचा ग्राफ आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ पीएन जंक्शन डायोड. तर पीएन जंक्शन डायोडची ऍप्लिकेशन काय तर दिलेले आहे थोडीफार. तर फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन आहे, पीएन जंक्शन डायोड इज युज्ड ऍज अ रेक्टिफायर. म्हणजे पीएन जंक्शन डायोड जो आहे तो रेक्टिफायर म्हणून यूज केला जातो. आता रेक्टिफायर म्हणजे काय, तर डीसी पॉवर सप्लायचं कन्व्हर्जन एसी पॉवर सप्लाय मध्ये करणे, त्याला काय म्हटलं जातं, डीसी पॉवर रेक्टिफिकेशन म्हटलं जातं. म्हणजे एक जो करंट आहे, एका करंटचं कन्व्हर्जन दुसऱ्या करंट मध्ये करण्यासाठी जो काय यूज केला जातो, तर त्या ठिकाणी तो पीएन जंक्शन हे डायोड यूज करून ते डायोडचं त्या करंटचं कन्व्हर्जन करू शकतो. त्यानंतर सेकंड यूज काय सांगलेला आहे, इट इज युज्ड इन वेव्ह शेपर इन क्लिपिंग सर्किट ऑफ रडार, कॅम्प्युटर आणि रेडिओ. म्हणजे जे काय वेव्ह शेपर आहेत तर त्याच्यामध्ये रेडिओ, कॅम्प्युटर आणि तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, वेव्ह शेपर म्हणून सुद्धा क्लिपिंग सर्किट यूज करण्यासाठी त्या ठिकाणी पीएन जंक्शन डायोड यूज केला जातो. त्यानंतर पीएन जंक्शन डायोड इज अ सम अल्टरनेशन आर युज्ड इन जनरल डायोड इन व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजे जर आपल्याला कॉन्स्टंट व्होल्टेज पाहिजे असेल तर ते कॉन्स्टंट व्होल्टेज ठेवण्यासाठी सुद्धा तर जनरल डायोड हे डायोड यूज केला जातो. त्याच्याच ऐवजी अल्टरनेट डायोड म्हणून पीएन जंक्शन डायोड हा यूज केला जातो. त्यानंतर फॅरेक्टर डायोड इन टीव्ही आणि रेडिओ रिसिव्हर इन ट्युनर. म्हणजे रेडिओ रिसिव्हर मध्ये जो काय टोनर रिसिव्ह करण्यासाठी जो काय डायोड यूज केला जातो, तर फॅरेक्टर डायोड म्हणून सुद्धा काय केलं जातं, पीएन जंक्शन डायोडचा यूज केला जातो. फोटोडायोड इज अन ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीम. तर जे काय आपल्या ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा फोटोडायोड हा यूज केला जातो. ऑल्सो युज्ड इन डायोड्स इन ऑप्टिकल कम्युनिकेशन. तर तेच परत आहे ऍप्लिकेशन. इट इज युज्ड इन स्विचेस इन डिजिटल लॉजिक डिझाईन. म्हणजे जे काय लॉजिकल डिझाईन असतं डिजिटल, तर त्याच्यामध्ये सुद्धा पीएन जंक्शन डायोड यूज केला जातो. इट इज युज्ड इन डिटेक्टर सर्किट.
म्हणजे जे काही डिटेक्टरचे सर्किट असतात, म्हणजे आयडेंटिफायचे सर्किट असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल डिटेक्टर म्हणजे काय, तर आता आपल्याला एखादा बारकोड स्कॅनर करायचा आहे, तर त्या बारकोड स्कॅनरसाठी आपल्याला लेझर लाईट यूज करू शकतो. म्हणजे ते काय करतं, डिटेक्ट करतं. तसं एखाद्या सर्किटमध्ये जर डिटेक्ट शोधायचं असेल, डिटेक्टर काय तर शोधायचं असेल, आपल्याला डिटेक्ट करायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा काय केलं जातं, हा पीएन जंक्शन डायोड यूज केला जातो. इट इज यूज इन क्लॅपिंग सर्किट इन टीव्ही रिसिव्हर. क्लॅपिंग म्हणजे जंप करणे, तर त्याच्यासाठी सुद्धा काय केलं जातं, टीव्ही रिसिव्हर मध्ये पीएन जंक्शन डायोड यूज केला जातो. इट इज युज्ड इन डिमॉड्युलेटर सर्किट, युज्ड इन एलईडी डिस्प्ले पॅनल. म्हणजे आता आपल्याकडे एलईडी डिस्प्ले पॅनल जो असतो त्याच्यामध्ये डिजिटल मध्ये नाव दिसतं आपल्याला. ओके, तर बऱ्याच ठिकाणी किंवा मोठमोठ्या ह्याच्यावर रेल्वे स्टेशनवरती हा पॅनल बघायला मिळतो बघा तुम्हाला बऱ्याच जणांना. तर तो जो पॅनल आहे, तर त्या पॅनल मध्ये सुद्धा एलईडी मध्ये सुद्धा तर ऍज अ पीएन जंक्शन डायोड म्हणून त्या ठिकाणी यूज केलं जातं. त्यानंतर सेन्सर इन कॅमेरा. ऍज अ PN junction diode is reverse bias configuration is sensitive. It is used in sensor in cameras and electronic gadget. म्हणजे रिव्हर्स बायस पीएन जंक्शन डायोड जे आहे, तर तो सेन्सर मध्ये, कॅमेरामध्ये सेन्सर म्हणून काय करत असतो, आपण ऍक्ट करत असतो. जो काय रिव्हर्स बायस पीएन जंक्शन डायोड आहे, तर त्याच्यामध्ये सेन्सर म्हणून काय केला जातो, पीएन जंक्शन डायोड जो आहे, तो पीएन जंक्शन डायोड काय केला जातो, यूज केला जातो. त्यानंतर टेम्परेचर सेन्सर म्हणून यूज केला जातोय. त्यानंतर पीएन जंक्शन डायोड इज युज्ड इन व्हेरिएबल कॅपॅसिटर हुज कॅपॅसिटन्स कॅन बी चेंज्ड बाय द फॅरिंग द रिव्हर्स बायस पोटेन्शियल. म्हणजे कॅपॅसिटन्स म्हणजे त्याची काय कॅपॅसिटी असते, तर ती कॅपॅसिटी चेंज होते म्हणून त्या ठिकाणी रिव्हर्स बायस पोटेन्शियल म्हणून यूज केलं जातं. त्यानंतर पीएन जंक्शन डायोड इज युज्ड इन फोटो डायोड. आता फोटो डायोड म्हणजे काय असतंय, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. लाईट जी एनर्जी असते, तर त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करण्यासाठी सुद्धा पीएन जंक्शन डायोडचा यूज केला जातो. लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन पीएन जंक्शन डायोड मध्ये करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, त्या ठिकाणी यूज केला जातो. तर अशा पद्धतीने आपला सेकंड चॅप्टर जो आहे, तर तो सेकंड चॅप्टर इथं एंड होतोय. तर ह्या चॅप्टर मध्ये कोणाला काय अडचण आहे का, ह्याच्या नोट्स आज तुम्हाला ग्रुपवर पाठवून देतो. एमसीक्यू ऑलरेडी तुम्हाला ह्याच्यात दिलेले आहेत सेकंड चॅप्टरच्या. त्याचबरोबर ह्याची जी काही टेस्ट असणार आहे, तर ती टेस्ट येत्या रविवारी असेल. म्हणजे आज काय बुधवार आहे, गुरुवार आहे, शुक्रवार शनिवार असे तुम्हाला 2 ते 3 दिवस तुम्हाला काय भेटतात, स्टडीसाठी भेटतात. आणि रविवारी काय होते, ह्याच्यावरची टेस्ट होईल सेकंड चॅप्टरवरची. आणि तिसरा जो चॅप्टर आहे, तर तो तिसरा चॅप्टर आज आपण